त्यामुळे बरं विखे. हा तर मी काय सांगतो हे जग सांगतंय ते जेवण आपल्याला बाकीचं राजकारणाचं काही कळत नाही. हां हे म्हणजे ना बाबा आपल्याला इके पाटलाला निवडून द्यायचं मग इके पाटील आपल्याला काय करतोय हे आम्हाला काय सांगता येत का आम्ही रानगटी माणसं आहे. या गावात जास्त कल कोणाच्या बाजूने? ते बी नाही सांगता यायचं. 60 वर्षात बाकीच्यांना काय करता आलं नाही 10 वर्षात मोदी साहेबांनी केलंय. काय केलं 5 वर्ष? कांदा आला 10-12 रुपयावर, दूध आलं महाविकास आघाडीच्या काळात 35-36 रुपये होतं, दूध आणलं 24 रुपयावर. हे काय सरकार का शेतकऱ्याच लायकीचे आहे का? ही व्यापार वर्ग शहरी भाग एवढं त्यांना पाहिजे. त्याला अंतकरणातून राजकारण लागतं, रक्तातून. तसं सुजय विखे पाटलांकडे अंतकरणातून राजकारण आहे. जवळ सगळी सारखे ते पोटापुरतं त्यांच्यासाठी ते फक्त काम करतात, आमच्या गरिबांसाठी काय. आता तेल ओतलं तर पुसून घ्यासारखं रस्तं करून दिल्यात. नाही सुजय विखे कधीच बदलायचा नाही. जोपर्यंत मोदी साहेब आहेत तोपर्यंत कधीच बदलायचं नाही आम्हाला. मग सारखं प्रचार सगळा मोदीवरच चाललाय. हां कोणावर चाललाय प्रचार? मोदीवर. मग त्याला भाजप हे नाव आहे का? मग देश काय एकटेच आहे का मोदीचाच? जर समजा काँग्रेसमध्ये जर विखे असते तर त्यांना समर्थन केलं असतं का? हा केलंच असतं, केलं असतं. राहील कोणाला खासदार करायचं? आता भाऊ काय सांगू मी तरी. काय तुझी इच्छा असेल ती सांग की, तुझी इच्छा आहे ती सांग. तू काय ती काय म्हणतात काही सांगावं. तर या गावात जास्त कल कोणाच्या बाजूने? दोन्ही सामान होईल. दोन्ही समान. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील कोरेगाव या गावामध्ये. तर या गावातील लोकसंख्यासुद्धा भरपूर आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. लोकांच्या मनातील पुढील खासदार कोण हे आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर पाठीमागे लोक आहेत, इकडे बी भरपूर लोक आहेत. तर आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरू करण्या अगोदर एवढं सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही. काही लोकांनी केलं असेल पण काही लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल तर APP मराठी न्यूज हा कर्जत तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील हा न्यूज चॅनल आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार. लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेत तर तुमचं काय मत आहे? आता आमचं मत आहे, आमचं माननीय श्री हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी उघडपणे आपले भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. तरी आपल्या ह्याच्यात नगरमध्ये सुजयदादा विखे पाटील यांना आम्ही मनसेतर्फे फुल पाठिंबा देत आहे. आणि तरी बी सुजय विखे दादा पाटील हे 2 लाख मतांनी निवडून येते. आणि महाराष्ट्रात पहिला हा गुलाल सुजयदादा विखे सर्वाधिक मतांनी जास्त मतांनी विजय होऊन लीडने हे खासदार निवडून येतील. आणि आमचे मार्गदर्शक युवराज बापू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ते विखे पाटलाकडून भरपूर सुजयदादाकडून भरपूर निधी आणू शकतात एवढी त्यांची ओळख आहे. आमदारकी आणि खासदारकी वेगळी. आमदारकी बघायला गेलं तर रोहितदादा पवार यांची कर्जत जामखेडमध्ये भरपूर कामं आहेत. अशा पद्धतीने मी स्वतः वैयक्तिक कोरेगाव सटवाईवाडी पुलाच्या संदर्भात रोहित पवारांकडे आंदोलन केलं होतं. त्यांनी पुलाची कामं केले. रोहित पवार हे आमदारकीसाठी कामं चांगली भरपूर केलेले आहेत. ते आमदार परत बी होऊ शकतात. पण खासदारकीचं इलेक्शन हे केंद्राचं असतं आणि आमदारकीचं इलेक्शन हे महाराष्ट्राचं असतं. ह्याच्या दोन्हीची तुलना आपण करू शकत नाहीत. आणि आमदार रोहित पवार होऊ शकतात पण खासदारकीचं सुजयदादा विखे हे 100% लागणार. हे काळ्या डागड्यावरली रेग आहे. जर पुढे भविष्यात रोहितदादा जर खासदार केला उभा राहिले तर येतील का निवडून? 100% येतील. 100% रोहित पवार हा सामान्य जनतेचं काम करणारा एक युवा नेतृत्व आहे. आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री या दृष्टिकोनाने आम्ही पाहतो. त्यांचे कामं भरपूर पद्धतीने चांगले आहेत. कर्जत जामखेडमध्ये काळा पाळट हे रोहितदादा पवार यांनी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल म्हणायचं झालं तर ही शरद पवारांची राष्ट्रवादी. हे बारक्याला पोरांना विचारलं की राष्ट्रवादी पक्ष हा कुणाचा तर शरद पवारांचा सांगते. शिवसेना पक्ष हा कुणाचा तर उद्धव साहेबांचा आहे. हे तोडीपुडीचं राजकारण केलेलं आहे की सत्यपुटी मुख्यमंत्री खुर्चीसाठी तोडीपुडीचं राजकारण केलेलं आहे. त्याच्यामुळून आताचे लोक ह्यांना वैतागलेले आहेत तसं सांगितलं गेलं तर. हां या गावचं सगळ्यात जास्त मतदान कोणाला पडेल? लंके साहेबाला. लंके साहेबांना. लंके साहेबांची हवा आहे इथं. हो. तर सुजय विखेबद्दल काय सांगाल? विखे साहेबांचं काम चांगलं आहे पण काय झालं माहिती का, स्थानिक नेते किंवा स्थानिक आता स्थानिक लेवलचं हे राजकारण वेगळं असतं. हे देशाचं आहे बरोबर. अख्खा देश कुणीकडे चालला आहे बघितली सध्याची परिस्थिती तुम्ही. आज गॅसची टाकी 400 रुपयाची टाकी आज 1000-1100 रुपयाला झाली.
डिझेलचं भाव, पेट्रोलचं भाव. विखे पाटलांच्या बाबतीत तसलं दुमत नाही, पण वरचंच सरकार. हो, आता राजकारणाची अशी परिस्थिती झाली, जिकडे विकास आहे तिकडं मतदान जाणार आहे. बरोबर. आता ह्या तालुक्याला कर्जत जामखेडला 2 आमदार आहेत. दादा आहेत, रोहितदादा, राम शिंदे पण आहेत. बरोबर. पण विकासाच्या दिशेने मतदान जाईल. कोणाच्या दिशेने जाईल? जो विकास करील त्याच्याकडून मतदान जाईल. पण तरी तुमचा अंदाज? निलेशजी लंके. आता या गावची लोकसंख्या किती? 8,500. लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या, तर काय म्हणणं काय तुमचं? कोणाला खासदार करायचं आता? केलं कोणाला कर विखेनलाच. बरं. इकडे पण आहेत दादा. तुमचं काय मनात आहे? काय नाही, आपलं विकेचं काय दुसरं म्हणा. विखेच का? आमचे तेच विखे पाटलालाच करायचे. कशामुळे बरं विखे? हा तर मी काय सांगतो, हे जग सांगतंय त्याच्याहून आपल्याला बाकीचं राजकारणाचं काही कळत नाही. हां, हे म्हणजे ना बात आहे आपल्याला इके पाटलाला निवडून द्यायचं. मग इके पाटील आपल्याला काय करतोय हे आम्हाला काय सांगता येत का? आम्ही रानगटी माणसं आहेत. हां, मग या गावात जास्त कल कोणाच्या बाजूने? ते बी नाही सांगता यायचं. हां, नाही सांगता यायचं. आता हे आता आम्ही बसलोत ना, मग आता बसलो ती 4 चौघाची नेहमी बैठकीत ते इके पाटलाला मत द्यायचं. मग आता बाकीच्या ज्या बैठकीत काय आपण बसलेलो नाही म्हणून म्हणायचं की आता बाकीच्याचं काय मत हेही नाही सांगता यायचं. हां, असं आहे. तर या इकडं राम राम. कुठे गेलते ते दादा? नाही, देवदार म्हणून गेलो. हां, काय चाललंय आता? काय नाही, शेतीची कामं चालू आहेत. हां, बरं. आता सध्या लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यात, तर खासदार कोणाला करायचं? विखेनलाच. लंके साहेब का नको? विकेंडला का मत दिलं म्हणजे मोदीला मत दिल्यासारखं आहे. हां, मोदीला हे करण्यासाठी विकेंडला मत द्यायचं. हां, आता सध्या लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तर तुमचं समर्थन कोणाला? हे आमचं राष्ट्रवादीला आहे. राष्ट्रवादी. हां, तुतारी. आता सध्या तुमच्या गावात सर्वे करत असताना लक्षात आलं की सगळे विखे पाटलांच्या बाजूने येतं, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, विखेचं म्हणजे हा एक तर तो उत्तरेतला उमेदवार. पहिली गोष्ट, उमेदवार का तो स्थानिक नाही, उत्तरेतला तो. आता तो दक्षिणेत एक कशाबाबीवर राहतो तो भाग वेगळा, पण लंके हा आमच्या दक्षिण मतदारसंघातला. मग या कोरेगाव गावामध्ये जास्त हवा कोणाची आहे? लंकेची. हो, आता मला जे भेटले ते नेमकं सुजय विखे म्हणत होते. असं चालायचंच. हे बघा, व्यक्ती तितक्या प्रकृतीता ज्याच्या त्याच्या धोरणाप्रमाणे. ओके, धन्यवाद दादा. आमच्या इकडं नगरला पेशंट घेऊन जायचं म्हणलं डिलिव्हरीचं, तर काय पेशंटमध्येच डिलिव्हरी झाली. असलं तर रस्तं होतं, त्यांनी आता तेल ओतलं तर पुसून घ्यायसारखं रस्तं करून दिल्यात. मग आम्हाला काय घरी भाकरी आणून द्यायच्या का त्यांनी? तेव्हा त्यांचं राजकारण आम्ही करायचं? तसं नाही. राजकारणाचा निधी गाव सुधारावा ह्याच्यासाठी निधी असतो. जनते कसं आपल्या कोण मतदान देईन, आपण कसं जनतेसाठी काय कामं करू शकतो ह्याच्यासाठी हा नेता लागतो. काय केलं 5 वर्ष? कांदा आला 10-12 रुपयावर, दूध आलं महाविकास आघाडीच्या काळात 35-36 रुपये होतं, दूध आणलं 24 रुपयावर. हे काय सरकार का शेतकऱ्याला लायकीचे का? ही व्यापार वर्ग, शहरी भाग एवढं त्यांना पाहिजे. कोरेगावमध्ये कोणाची हवा आहे? लंकेच. कोणाला खासदार करायचं? निलेश लंकेला. निलेश लंके. कशामुळे बरं? काय शेतकऱ्याचा लायकीचा तेच आहे माणूस. की नेता सुजयदादा हा म्हणजे पहिल्यापासनं त्यांच्या घराण्यापासनं त्यांचं राजकारण त्यांच्या इथं म्हणजे भरपूर त्यांना राम शिंदे साहेबसुद्धा त्यांना भरपूर साथ देणार आहेत. आता आम्ही सगळे आमचं ग्रामपंचायतसुद्धा भाजपचीच आहे. काय म्हणणं आहे, कोणाला खासदार करायचं? आता पहिलं होतं तेच येणार. काय पहिलं होते तेच. लंके साहेब का नको? आता ते पहिल्यांदाच आम्ही लंके साहेबच नाव आल्यात. कोणाला समर्थन राहील? बाळासाहेब आंबेडकर. वंचित बहुजन आघाडी. कशामुळे बरं? ते म्हणजे एक चांगले नेते आहेत, पण हुशार आहेत, अभ्यासू आहेत. काय मनात काय तुमच्या, म्हणजे खासदार कोणाला करायचं? सुजय विखे. तर या गावात जास्त कल कोणाच्या बाजूने? दोन्ही सामान होईल. दोन्ही समान. म्हणजे कोरेगावमध्ये दोन्ही समानच बाजू पाहायला भेटतात सध्या. जास्त कल कोणाच्या बाजून नाही का? नाही, तसं काय नाही. समर्थन कोणाला राहील, कोणाला खासदार करायचं? आता भाऊ काय सांगू मी तरी. काय तुझी इच्छा असेल ती सांग की. तुझी इच्छा आहे ती सांग. तू काय ती काय म्हणतात काही सांगा. तुमची काय इच्छा आहे? आमची इच्छा आहेच की. कोण?
आता आम्ही विकेंडची डाळ साखर आम्हाला मोदींनी 2,000 रुपये हप्ता चालू केला आहे. मग आता होईल, मग आता काय करायचे ते करू आम्ही. तेवढ्यात परवडते का? परवडत नाही, पण देत नाहीत त्याला काय करायचं. म्हणजे कोण देत नाही त्यालाच? सरकार. म्हणजे कोणतं सरकार? आता हाय ही देत नाही का? नाही. 2,000 रुपये काय पोरं ना दिवले मग काय आता काय करता. शेतकऱ्यांना सुद्धा काय काय भेटतात पैसे? मग तेच PM-चंच भेटतात ना आम्हाला. किती भेटतात त्या शेतकऱ्यांना? 2,000 रुपये 4 महिन्याला येते. तर आत्ताचा हप्ता अजून आला नाही. 2,000 रुपयात काय काय होते आपलं? काहीच होत नाही. काहीच नाही. मग आता तुमचं मत कोणाला राहील? मग आता आम्ही देणारच ना, कोणाला द्यायचे ते देऊ. त्याच्यानं समजून घ्या आता तुम्हीच. आता सध्या लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तर कोणाला विखे पाटील. का बरं? का 60 वर्षात बाकीच्यांना काय करता आलं नाही, 10 वर्षात मोदी साहेबांनी केलंय. म्हणून विखे साहेब चांगले आहेत. या भागात काय काय कामं केली त्यांनी? सगळी मंदिरं दुरुस्ती झाली, मंदिरामुळं फारशा पडल्या, सगळे व्यवस्थित झाली कामं. या नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? शेती शेती चाललेच. कसं वाटतंय शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार कसं वाटतंय? शेतकऱ्यांना देते त्रास, पण बाकी बरं आहे. दुसरं शेतकऱ्यांना थोडंसं मालाला ह्याला बाजाराचं थोडं आहे ह्यांच्या कोणी. बाकी गाव सुधारणा, रस्ते, मंदिरं हे विखे पाटलाच्या ह्याने चांगले झालेले आमच्या कोरेगावमध्ये. आणि आम्हाला ते सारखे गावात येऊन मार्गदर्शन करतात. आणि गावात आमच्या इथं कोरेगावमधून 60% विखे पाटील चालणार आहेत. 60%? 40% निलेश लंके. निलेश लंके, मग बाकीचे सगळे. पण 60%ला काय आम्ही कमी पडणार नाही. तर आता तुम्ही म्हणाला की विखे पाटलांनी भरपूर कामं केली तर त्यांचं आवडते. मग आता शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं वाटतं हे सरकार? शेतकऱ्यांबद्दल बी चांगलं आहे, फक्त पिकांना भाव व्यवस्थित द्यावा एवढंच आहे, बाकीचं कुठलंच काही नाही. हेच वरड आहे लोकांची की त्याच्यामुळे सुजय विखेंना बदलायचं असं म्हणतात. नाही, सुजय विखे कधीच बदलायचा नाही. जोपर्यंत मोदी साहेब आहेत तोपर्यंत कधीच बदलायचं नाही आम्हाला. आणि जर समजा काँग्रेसमध्ये जर विखे असते तर त्यांना समर्थन केलं असतं का? केलं असतं. शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं वाटतंय सरकार? शेतकऱ्याच्या बाबतीत चांगलंच वाटतंय. चांगलंच वाटते. किती भाव आहे दुधाला? दुधाला आता असं 28, 29, 30च्या आसपास. 20-22 रुपये भाव आहे म्हणतात. आता म्हणायला काय त्याला जावा. पर कांद्याला भाव कसा आहे? कांद्याला आता एवढं शेतकरी नाही आम्ही, दुकानदार आहेत, पण असं 10-15च्या आसपास. परवडतोय का तेवढा शेतकऱ्यांना? शेतकऱ्याला तसं गेलं तर परवडत नाही. पण कसं असतं, प्रत्येक गोष्टी परवडण्यासाठी नसतात. ते तोटा आणि फायदा दोन्ही गोष्टी घ्यावाच लागतात. बरोबर. आणि तोटा जर शेतकऱ्यांना झाला तर असं वाटत नाही का की आपला शेतकरी दुखावला जातोय, म्हणजे महाग पडतोय सगळ्या बाबतीत? दुखावला गेला तरी वर सरकार शेतकऱ्यावर लक्ष देणारच ना थोडंफार. प्रत्येकच गोष्टी सरकारवर डिपेंड नसतात ना. आता सध्या कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांची कामं कशी आहेत या गावात? आम्ही सरळ सांगायला गेलो तर भाजपचे कार्यकर्ते आहेत. हो. त्यामुळे म्हणजे समर्थन करू शकत नाहीत? हो. काय सांगायचं असं, जवळजवळ सगळी सारखे ते पोटापुरतं त्यांच्यासाठी ते फक्त काम करतात. आमच्या गरिबांसाठी काय? कोणाच्या बाजूने कल वाटतो ह्या गावात? रोहित पवार. रोहित पवार. लंके का? कशामुळं? मी तसा वंचित बहुजन आघाडीचा माणूस आहे, पण वंचितने त्या ह्यांना पाठिंबा दिल्यामुळं मी त्या विषयावर बोलतोय. वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा राष्ट्रवादीला दिल्यामुळं? बरं. मग आता या भागात काय म्हणजे तुतारी जास्त चालेल का कमळ? तुतारी. बरं. नाही काय हेच विलक्षणच्या विषयावर ना. समजा त्यांनी जर भाजपने जर काय कार्य जर केलं असतं मोठं, तर समजा तुम्ही शेतकऱ्यांसाठी कांदाचं हे केलं आहे, बंदी आणली, निर्यात करू देत नाही तुम्ही कांदा, शेतकऱ्यांचं भरपूर हाल चालल्यात. आणि तुम्ही GST CST भरपूर लावली, मग सारखं प्रचार सगळा मोदीवरच चालला आहे. कोणावर चालला आहे प्रचार? मोदीवर. मग त्याला भाजप हा नाव आहे का? मग देश काय एकट्याचाच आहे का? मोदीचाच. मग सारखं जाहिरातीवर मोदी, सगळ्यावर मोदी, मग हा देश, भारत देश हा मोदीचाच आहे का? मग त्याच्यावर कोणी विचारच करायला तयार नाही. रोहित पवारांचं काम कसं आहे? चांगलं काम आहे. आणि जर
MIDC जर कर्जत तालुक्यात आलं तर सगळेच पोरं मुलं म्हणजे लहान लेकरं ही सगळे कामाला लागतील. आमचं तिचं रोहित पवार लंके. या भागात कोणाचा कल आहे जास्त? रोहित पवार तुताने बहुजन आघाडीचे मतदान कोरेगावमध्ये 700 ते 800 मतदान आहे. आम्हाला जर प्रकाश आंबेडकरनी जर आदेश दिला की बाबा ह्याला मतदान करा, आम्ही त्यांना मतदान करणार आहेत. साहेबांच्या आदेशावर आम्ही चालणारे माणसं इथं. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, काय म्हणत आहे आपल्या खासदार कोणाला करायचं? तसं तर नाही काय सांगता येणार बरं का, पण वातावरणावर चालूच असणार. काय आता वातावरण इकडचं एवढं नाही, माणसाच्या लोकमनातलं काय सांगता येणार आहे. कोणाला म्हणजे समर्थन राहील तुमचं? आमचं समर्थन डॉक्टर सुजय विखे पाटलांना राहणार. आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात जवळ, कोणाला समर्थन राहील? समर्थन राहण्यापेक्षा जो आमचा प्राथमिकीतला उमेदवार आहे सुजय विखे पाटील. कोण? सुजय विखे. सुजय विखे पहिल्यापासून भाजपचंच काम करीत आलं, ते भाजपचंच काम करत. बरं. कोणाची कामं आवडतात आम्हाला? आता कोण सुजय दादाजी. सुजय दादा का? बर. काय वस्तूची आम्हाला आठवण आहे म्हणून आम्ही बोलतोय. कशामुळे बरं सुजय विखे? आमच्या साऱ्या आजाराचाच ह्याचा आम्हाला साऱ्या वस्तू मिळाल्या, साऱ्या आमच्या मनाच्या पूर्ण ही झाल्या म्हणून आम्ही बोलतोय. हां. आणि इथून पुढे सुद्धा आम्हाला आश्वासन आहे की आमच्या काही बी आजारावर कशावर आमची कामं होणार आहेत. निलेश लंकेबद्दल काय वाटतं? निलेश लंकेबरोबर आम्ही बरेच दिवस ही केलेलं आहे, आम्हाला कुठलाही काही अजून मिळालं नाही, फरक नाही, आमचं बोलण्याचा कुठला त्यांनी स्वीकार केला नाही. सरकार कसं वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीत? ही सरकार आमचं फार आम्हाला बरं वाटते. शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे का? भाव असेल आता कसा किंवा नसेल, ते देते किंवा नाही देते त्यांचा प्रश्न नाही.